नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रिक्षा मीटर दरवाढीनंतर 2.5 महिने उलटले असले तरी ठाण्यातील केवळ 50%हून थोड्या अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं कॅलिब्रेशन पूर्ण केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सुमारे 80,000 रिक्षांपैकी फक्त 40,700 रिक्षांनी कॅलिब्रेशन केल्याचं समोर आलं आहे. उर्वरित रिक्षांवरती कारवाई होण्याची शक्यता असून 30 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. रिक्षा भाड वाढवून मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनांची मागणी होती. त्यानुसार 23 जानेवारी 2025 रोजीच्या मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीमध्ये रिक्षांची भाडेवाढबाबतचा निर्णय मंजूर झाला. 1 फेब्रुवारीनंतर हे दर लागू झाल्यावरती मीटरच्या टेरिफमध्ये बदल होणं आवश्यक आहे. बहुतांश रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरवर किमान भाडे 23 रुपये दर्शवले जाते. मात्र दरवाढीबाबतच अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रिक्षाचे भाडे देताना प्रवासी आणि चालकांमध्ये भांडणांचे प्रकार सर्रास होत आहेत. खरं तर रिक्षा चालकांनी जितक्या लवकरात लवकर तितकं मीटर टेरिफमध्ये बदल करणं गरजेचं आहे. 30 एप्रिलपर्यंत हे बदल करणे आवश्यक असल्याची माहिती 30 एप्रिलपर्यंत हे बदल करणे आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या रिक्षा दरांबाबत मीटर कॅलिब्रेट करून घेण्याबाबत सर्व रिक्षा चालकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या पद्धतीनं शासन नियमानुसार ठराविक मुदतीमध्ये रिक्षा चालकांनी मीटर कॅलिब्रेशन नवीन दरानुसार करून घेणं आवश्यक आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः रजिस्टर असणाऱ्या 80,000 रिक्षांपैकी साधारणतः 40,000 रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन आज रोजीपर्यंत पूर्ण झालेलं आहे. उर्वरित रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी मीरा भाईंदर आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी RTO कार्यालयातर्फे योग्य मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की त्यांनी विहित मुदतीमध्ये मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं. 30 एप्रिलनंतर मीटर कॅलिब्रेट नसणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर तत्पूर्वी सर्व रिक्षा चालकांनी आपले मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यासारख्या नौपाडा विभाग हा अतिशय दाटीवाटीने गजबजलेला असा चौधरी मैदान, घंटाई मैदान, भगवती मैदानासारखी मोठी मैदान आहे. परंतु हिवाळ्याच्या सुट्टी सातत्याने भरवण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे स्थानिक मुलांना खेळायला मैदान शिल्लक नसल्यामुळे आज माजी नगरसेवक सुनील जोशी आणि माजी नगरसेविका धनात बेनसे यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती स्थानिक मुलांना क्रिकेट खेळत अनोख्या पद्धतीत आंदोलन केलं. यावेळी खेळाच्या मैदानापासून वंचित असलेल्या सामान्य मुलांनी आम्हाला उद्योजकांच्या श्रीमंत मुलांसारखे तयार करण्यासाठी ₹300 खेळणं शक्य नाही. आता कोविड महामारीनंतर तिथे आर्थिक
दिसत आहे. विरंगुळा महोत्सवाच्या दिवशी लाखो रुपये प्रभाग आहे, नोपाड्याचा भाग, अतिशय गजबजलेला असा हा भाग आहे. त्याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लेक्स नाहीत, क्लब हाऊस नाहीत. त्यामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी फक्त गावदेवी मैदान असेल, घंटाळी मैदान, भगवती शाळेचं मैदान आणि शिवाजी मैदान ही 4 मैदानच उपलब्ध आहेत. पण आम्ही गेली अनेक वर्ष बघतोय की जशा सुट्ट्या लागतात, म्हणजे मे महिन्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, की इकडे महिनानुमहिने ही अनेक प्रदर्शनं भरवली जातात, व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात. आणि 2020च्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की नौपाड्यातली ही मैदानं आहेत ती स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असावीत. पण असं होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे या व्यावसायिक प्रदर्शनाला आमचा विरोध आहे. अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप देखील केलेला आहे, पण ते काहीच ऍक्शन न झाल्यामुळे आज आम्ही एक अनोखं आंदोलन टीएमसीच्या बाहेर करतोय. आमच्या सामाजिक चळवळीसाठी एखादा जर उपक्रम असेल, म्हणजे आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही वेगळा उपक्रम असेल, बचत गटांना जर मोफत स्टॉल मिळत असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल, असं काही जर सामाजिक उपक्रम असेल तर त्याला आमचा अजिबात विरोध नाहीये. पण हे जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात ते लाखो रुपये आयोजक ह्याच्यातनं कमावतात. प्रदर्शनं जरूर भरवावीत, पण ती हॉलमध्ये भरवावीत. आणि आमच्या नौपाड्यातली जी मैदान आहेत ती आमच्या स्थानिक नागरिकांसाठी, स्थानिक मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध असावीत, हीच आमची मागणी आहे. आज आम्ही टीएमसीच्या गेटच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे, पण ह्याच्या पुढे याच्यावरती जर काही ऍक्शन घेतली गेली नाही तर पुढचं आंदोलन हे आयुक्तांच्या दालनात असेल हे नक्की. नौपाड्यात आता गजबजलेला भाग आहे, जुना भाग आहे ठाण्यातला. तिथे मैदान ऑलरेडी कमी आहेत. म्हणजे आमच्या इथे गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती शाळेचं मैदान आणि शिवाजी मैदान ही 4 मैदान आहेत. पण ही 4ही मैदानं आता उन्हाळी सुट्टी आहे, मुलांना खेळण्यासाठी हवीत, तर ती एक्झिबिशनसाठी दिली जात आहेत. वेगवेगळी एक्झिबिशन या निमित्ताने घेतली जात आहेत. तर आमचा प्रश्न आहे, या स्थानिकांचाही प्रश्न आहे की आम्ही खेळायचं कुठे नक्की. म्हणून आम्ही आज इकडे महापालिकेसमोर खेळायला आलोय की महापालिकेला जाग आली पाहिजे. कारण ऑलरेडी 2020ला ठराव केलेला होता की गावदेवी मैदाने फक्त खेळण्यासाठी असेल आणि काही चांगल्या ऍक्टिव्हिटी असतील, आंबा महोत्सव असेल किंवा महापालिकेची काही प्रदर्शन असेल, त्यालाच ते फक्त दिलं जाईल. असं असताना त्याची ढाल पुढे करू नये, आता वेगवेगळे एक्झिबिशन्स घ्यायला लागले, तर त्याला आमचा विरोध आहे. यापुढे आता आम्ही पत्र देतोय, पण यांनी जर दखल घेतली नाही तर पुढची मॅच आमच्या आयुक्तांच्या दालनात असते. दिवस आम्ही घरी बसून आमच्या मुलांनी फक्त मोबाईलवरच क्रिकेट बघायचं, खेळायचं कधी. आज कोरोना नंतर खेळायची आता संधी आली, मुलांना वॅकेशन सुट्टी आहेत, परंतु या आयोजकांनी कंटिन्यू एक एक्झिबिशन झालं की दुसरं झालं की तिसरं, मुलांना 2 दिवसही खेळता येत नाही. आमची एकच मागणी आहे की नौपाडा विभागातील सगळी मैदानं खाली करून द्यावीत, व्यवसायासाठी एकही मैदान देऊ नये आणि फक्त ती खेळासाठी आणि खेळासाठीच राहावीत, एवढीच आमची मागणी आहे. पावसाळ्यात शहरातील नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासूनच शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असे स्पष्ट करत ही सर्व कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले असून या ठेकेदारांनी नालेसफाईची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी कापूरवाडी येथील पोलीस ठाण्यालगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे, झालेल्या कामांची माहिती दररोज नोंदवण्यात यावी, तसेच संबंधित अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांनी दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात लागू झाले असून महाराष्ट्रात त्या अंतर्गत शालेय स्तराचे राज्य अभ्यासक्रम आराखडा सर्वांसाठी खुला झाला आहे. याची माहिती शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यामध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
विद्याभारती कोकण प्रांत आणि मावळी मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये शिक्षण परिषद राबवली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. विद्याभारती कोकण प्रांत आणि मावळी मंडळ ठाणे यांच्या वतीने मावळी मंडळ सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढेकणे, विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्य शासन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सुधाकर भणगे, सुधाकर मोरे, डॉक्टर नरेंद्र फाटक, प्रदीप पराडकर उपस्थित होते. या शिक्षण परिषदेचं उद्घाटन शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिक्षणात पंचकोश आणि भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचा आधार या 2 पुस्तकांचं विमोचन होणार आहे. सकाळी 11 वाजता डॉक्टर श्रीपाद ढेकणे हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरती शिक्षण तज्ज्ञ आनंद काटीकर आणि पंचकोश विकास या विषयावरती आदित्य शिंदे हे दोघंही उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण अभ्यासक्रम आराखडा पायाभूत आणि शालेय स्तरावरचा प्रकाशित झाला आहे. या आराखड्यामधली जी वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत त्या समाजापर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. मग त्याच्यात पंचकोश विकास असेल, कौशल्य विकास असेल, भारतीय ज्ञान परंपरा असेल, अशा विषय वर्गामध्ये कसे शिकवावेत, त्यांचा कोणत्या प्रकारचा कंटेंट असावा या पद्धतीची माहिती या शिक्षकांपर्यंत पोचावी आणि त्यातून शिक्षकांचं एक प्रशिक्षण व्हावं आणि बरोबरीने समाजातल्या विविध घटकांना नवीन शिक्षण धोरणामध्ये आपण काय आणतो आहोत याची सकारात्मक माहिती मिळावी. या परिषदेच्या आयोजनाच्या मागचा हेतू आहे. आपल्या राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा या परिषदेचं उद्घाटन करतील आणि स्थानिक पदवीधर आमदार निरंजन डावखरेजी हे याच्या समारोपाला असतील. दिवसभरात होणाऱ्या सत्रांमध्ये विविध विषयांवरती चर्चा होईल. चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचं प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या विषयांवरची प्रश्नोत्तरं आहेत, विविध शिक्षण प्रयोगांचं आदानप्रदान आहे की जेणेकरून शिक्षकांना वर्गामध्ये जाऊन या पद्धतीची शिक्षण पद्धती अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या परिषदेचा नक्कीच फायदा होईल. ठाणे जिल्ह्यातले साधारणपणे 350 शिक्षक हे या परिषदेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे. ठाणे शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेण्याच्या विचारात आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात जागाच उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही होत नसल्याने आता ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशारा शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिला आहे. ठाण्यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना जनता दरबारवरून रस्सीखेच चालू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारामध्ये उडी घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारनंतर शिवसेनेने देखील जनसंवाद कार्यक्रम सुरू केला असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महानगरपालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीने देखील केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर पालिकेने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आता सुहास देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 4 दिवसापूर्वी आयुक्तांकडे मी लेखी मागणी केली की जनतेच्या ठाणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत आम्हालाही एक मोफत असं ऑफिस उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून लोक आम्हाला भेटतील आणि त्यांचं आणि लोकांच्या माध्यमातून प्रशासनाचं जे काम अडकलेलं असेल ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करू. याची मागणी केलेली अद्याप तरी काय उत्तर आलेलं नाही आहे. पण आयुक्तांना जाग यावी म्हणून मी आजच परत दुसरं पत्रही त्यांना दिलं आहे. तशाच पद्धतीचं रिमाइंडर पत्र दिलं आहे की आम्ही लाईनमध्ये आहोत. नाही, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे. माझा फक्त प्रश्न किंवा माझं मागणं एकच आहे. ठाणेकर आम्ही नगरसेवक गेली 10 वर्ष ठाणे महानगरपालिकेत 10 वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत. अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं. लोकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न विचारायला लागतात. त्यासाठी द्यावी की आठवड्यातनं एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन, इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं करून हा आपलं कर्तव्य आहे. तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे. हे माझं एकट्याचं नाही, आपलं कर्तव्य आहे ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं, जेणेकरून त्यांना कुठेही
पायपीट न करता न फिरवता करणं. ते माझे पक्षप्रमुख मान्य जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही बसून ठरवू. पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल. आता फक्त मागणीच करतोय, हात जोडून नम्र विनंती करतो. का असू शकत नाही? आम्ही इथे बसून घेऊ, गेटवर बसून घेऊ. गेटवर बसून घ्यायला कोण अडू शकत नाही ना. इथे बसून करू. आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आव्हाड साहेबांनी, मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय ते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.